तर पाहू शकता आपले बेसनाचे लाडू अति तयार झालेले आहेत। तर हे मी नाही कलर टाकला ना काही कोणतं हळद वगैरे टाकली, मस्त असे साधे आणि सिंपल आणि एकदम आपल्या घरगुती पद्धतीने बेसनाचे लाडू बनवलेले आहेत। तर नक्की चला रेसिपी पूर्ण पहा। तर तुम्हाला बेसनाचे लाडू कसे दिसतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। चला खूप छान असे ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेले आहेत। तर पाहू शकता। तर ती मी 2 डबे पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ मस्त चाळणीनं गाळून। तर आरवीची फरमाईश होती की मम्मी बेसनाचे लाडू बनव। चल म्हटलं बाई 2-3 दिवस झाले आरवीचा नांदा सुरूच होता की बेसनाचे लाडू पाहिजेत, बेसनाचे लाडू पाहिजेत। आरवीला आवडतात बेसनाचे लाडू, तर म्हणून मग बेसनाचे मी लाडू बनवायला घेतले। तर हे पाहू शकता एका साईडनं मी कढई ठेवून दिलेली आहे, त्यातनी आता तेल टाक्यासाठी तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे। मी प्रत्येक गोड पदार्थात मीठ थोडंसं टाकत असते, कारण की मला मीठ टाकून म्हणजे मीठ टाकले की गोड पदार्थाचं चव वाढते, म्हणून मग मी नेहमी मीठ टाकत असते। तर आजचा रविवार होता, आज म्हटलं चला आरवी घरीच होती, तर मग घ्या म्हटलं आता लाडू बनवून घ्या, आरवी खाणार। तर पाहू शकता तिकडे कढई मी ठेवलेली आहे, इकडे पीठ पूर्ण बेसन चुरून घेतलेलं आहे। तर थोडं पाणी टाकत सगळं पीठ चुरून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं डो बनवून घ्यायचं आहे। तर तेल आपलं तिकडे मी टाकणार आहे आता कढईमध्ये। तर बेसन आधी पूर्ण असं हलक्या हातानं भिजून घ्यायचं आहे, जास्त कडक किंवा नरम असं पातळ वगैरे करायचं नाही, जसं आपण पोळीसाठी चुरून घेतो पीठ तशा टाईपनं। जास्त काही नाही, अर्धा किलोचे बेसन लाडू बनवणार होते। तर पाहू शकता आता कढई ती सन्नशी तपलेली आहे, गॅसवर ठेवून दिली होती मी। थोडंसंच तेल टाकणार आहे, तेल कारण की थोडंसंच पाहिजे, जास्त तेल नाही पाहिजे, कारण की तळणाचं जर तेल असलं तर आपण मग कसं ते परत भाजीला वापरा नाही वाटत, पण पोळ्याले किंवा डबल तळणाले एखाद्या वेळेस घेऊ शकतो। तर मग मी कमीच तेल घेतलेलं आहे। तर नेहमी मी असंच करते, कारण की भरपूर तेल मला घेणं आवडतही नाही आणि नास पण होते, म्हटलं चला जाऊ द्या। तर आता इकडे मी एका साईडनं पाक बनवणार आहे। तर त्या ज्या डब्यानं मी बेसन पीठ घेतलं त्या डब्यानं 1.5 डबा असा मस्तपैकी साखर टाकून घेतलेला आहे आणि एक डबा त्यांनी 1 ते 1.5 डबा पाणी टाकलेलं आहे। तर पाहू शकता गॅस इथं मी सुरू केलेला आहे, तिकडे तेल तापत आहे, इकडे आपलं साखरेचा पाक होत आहे आणि एका साईडने मी मस्तपैकी असे पुऱ्या लाटून घेणार आहे बेसनाच्या तेलात तळायला। तर पाहू शकता अशा पद्धतीने चला पटापट सर्व लाटून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी लाटून घेतलेल्या आहेत। तर जास्त बारीक नाही केलं मी, अशा मीडियम साईजमध्ये ठेवलेल्या। तर आपले इकडे तेल पण तपलेलं आहे, पाहू शकता मस्त, आणि पाक पण शिजत आहे। तर अशा पद्धतीने मी थोडे कापून टाकणार आहे, कारण की तेल कमी आहे कढईत टाकलेलं म्हणून। तर अशा पद्धतीने कारण की म्हणजे कमी तेलात व्यवस्थित तळल्या पण जाते आणि तेल वाया नाही जात, पहिली गोष्ट। यातलं तेल बघा किती मी कमी तेल टाकलं तरी समजा तेल त्यातलं उरलेलं, तर जाऊ द्या म्हटलं आता काही विषय नाही। तर पाक आपला तिकडे मस्त असा होत आलेला आहे, पाक जास्त काही नाही, आपल्याला एक तारी असा पाक बनवायचा आहे लड्डूसाठी। तर पूर्ण मी अशा पुऱ्या मस्त तळून घेते, चला तुम्हाला दाखवतेस। तर पाहू शकता पाक मात्र चांगला एकदम असा शिजू द्यायचा 1 तारी होईपर्यंत, आणि पुऱ्या पण मस्त मी पटापट असे तळून घेतलेल्या आहेत। आणि पाहू शकता अंदरून मस्त अशा सॉफ्ट आहेत आणि वरून हे झालेले आहेत। तर आपल्याला असाच पुऱ्या पाहिजेत, कारण की जास्त जर कडक केलं तर मग ती काढायला पण भारी जाते आणि पाक पण जास्त लागते, मग ते बेसनाचे लाडू मग जास्त गोड होतात, तर मग ते चांगले लागत नाही, जास्त गोड मीडियममध्येच पाहिजेत। तर पटापट मी सगळं असे तळून घेणार आहे। तर आता लेकरात सुट्टी असली की लेकराची काही ना काही फरमाईश असतेच। तर हे बघा पूर्ण मी ती पुऱ्या तळून घेतलेल्या आहे बेसनाच्या,
आणि हे थंड आता थोडंसं थंड होऊ देणार आहे. तोपर्यंत आरवीला पोळे जे पोळ्या आहेत सकाळच्या पोळ्या त्याची खारी बनवून पाहिजेत होती. तर अशा पद्धतीने त्याच्यावर मी थोडंसं मीठ वगैरे आणि चाट मसाला टाकून घेतलेला आहे. बघा आरवीला किती आनंद झालेला आहे. मस्त झालं म्हणते. तर आरवी झाली आहे पोळ्याच्या खारीमध्ये खुश. तर आता मी इकडे करणार आहे मस्तपैकी बेसनाच्या पुऱ्याचे असे बारीक करून घेणार आहे. पूर्ण चुरा करून घेणार आहे. तर आता काही मी मिक्सरला काढते. थंड झालेला एकदम थंडगार होऊ द्यायचं, नंतरच मिक्सरला काढायचं. कारण की गरम काढायचं नाही, कारण की आपलं मिक्सर बिघडू शकते. तर अशा पद्धतीने पूर्ण मी पटापट काढून घेणार आहे. तर आता त्यातनी टाकणार आहे मी विलायचीची मी फोतरं नाही काढणार आहे, तसंच काढणार आहे मिक्सरमधून. तर पाहू शकता मस्त असा सुवास सुटलेला आहे विलायची पावडरचा. तर अशा पद्धतीने पूर्ण मिक्स वगैरे करून घेतलेला आहे मी. आणि इकडे खोबरं खीससुद्धा त्यातनी आताच टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण मिक्स एकदम छान चांगल्या पद्धतीने करणार. आणि साखर मला थोडीशी गोड कमी वाटलं होतं, तर थोडंसं मी साखर घेतला आणि मिक्सरमधून काढून घेतला. आणि त्यातनी टाकणार आहे थोडंसं आता तूप. तर हे तूप आहे आपल्या म्हणजे गाईचं तूप आहे. तर गावात आमच्या भेटते. तर मस्त असं आणलं ना, आता हे गाळून घेणार आहे. कारण की आमच्या घरात मुंग्याचा खूप दहशत आहे मुंग्याची. तर थोडीशी एखादी मुंगी अशी मला आढळली, तर मग म्हटलं चला गाळून घेऊया. आणि पाक मस्त व्यवस्थित आपला झालेला आहे. पूर्ण असं जे प्रीमिक्स होतं लाडूचं ते पूर्ण भिजलेलं आहे. तर अशा पद्धतीने थोडासा पाक जास्त झाला असता तर काही हरकत नसतं, पण परफेक्ट असा पाक झालेला आहे. कारण की जे कण आहेत ते ओढून घेतात, म्हणून मग थोडासा पातळसुद्धा झालं असतं तरी चाललं असतं. पण आता हे आपण असंच झाकून ठेवणार आहोत 5 ते 10 मिनटासाठी. नंतर आपण उघडून पाहणार आहोत. तर बघू शकता पूर्ण असं कोरडं झालेलं आहे. तर चला याचे आपण पटापट असे लाडू बांधून घेणार आहोत. तर असा होता आजचा रविवारचा स्पेशल मेनू, तर आरवीच्या आवडीचा. तर तुम्हाला बेसनाचे लाडू कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर पटापट सर्वांनी या आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे. तर बेसनाचे लाडू मी कलर वगैरे काहीही असं टाकलेलं नाही. चला या बेसन लाडू खायला सर्वांनी.